आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तसं बघायला गेलं तर आता तिचं या जगात कुणीही नाहीये अरविंद, म्हणून सांगते तिच्याशी लग्न कर आणि तिला घेऊन कुठेतरी लांब निघून जा. म्हणजे सुजितला कधी कळणारच नाही की ती प्रेग्नंट होती. मग काय, आपलं काम सोपं झालं. आणि मग याच काळात मी सुजितचं मन जिंकेन, त्याला माझ्या प्रेमात पाडेन. आणि असं काय एकदा झालं की मग आमच्या वाटेत कुणीही येणार नाही. हो मॅडम, हो खूप खूप उंच गेलात तुम्ही. तुमचं विमान खाली जमिनीवर येऊ द्यात. आणि तुम्हाला कोणी सांगितलं स्वानंदी मला आवडायची म्हणून? ती मला बिलकुल आवडत नव्हती. मला ना तिचा राग यायचा, राग. आणि कसं आहे ना मॅडम, हे दुसऱ्याचं बाळ पोटात घेऊन फिरणाऱ्या बाईला आपली बायको म्हणायची. अरविंद, फालतू फिलॉसॉफी झाडू नकोस. आयती मुलगी मिळतीये ना, घे ना पदरात पाडून. कशाला ऍटिट्यूड दाखवतोस तू? माफ करा मॅडम, पण मी या स्वानंदीशी लग्न करून स्वतःला या सगळ्यात अडकवून घेणार नाही. थँक्यू. या बदल्यात कितीही मोठी रक्कम दिली तरी मोठी म्हणजे नेमकी किती मोठी? इतकी मोठी रक्कम की ज्यातून तू या शहरापासून दूर कुठेतरी स्वतःचं मोठं घर, कार आणि तुला हव्या त्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊ शकतोस. हॅपी? हॅपी? कोण, मी का तुम्ही? अरविंद, हो काय मॅडम, हा? एक कार, छोटासा इवडूसा प्लॉटचा तुकडा, आणि या सगळ्यासाठी मी कोणाचं तरी दुसऱ्याचं पोटात बाळ असलेल्या बाईशी लग्न करायचं? नाही हो, नाही. आणि तुम्ही काय करणार? तर सरपोतदारांची सून होणार आणि सून म्हणून मिरवणार. नाही. हे बघा मॅडम, मी तुम्हाला पुन्हा आणि शेवटचं सांगतो, हा स्वानंदी नावाचा दगड मी माझ्या गळ्यात बांधणार नाही. याच्यासाठी तुम्ही दुसरा कोणीतरी बकरा शोधा. अँड दॅट्स फायनल. थँक्स. अरविंद, काय झालं? स्वानंदी, आय एम सो सॉरी. काल मी तुला जरा जास्तच बोलले. ही प्रेग्नेन्सी तुझी आहे, त्यामुळे ह्याचं काय करायचं हा सगळा डिसिजन तुझा असेल. पण मी तुला प्रॉमिस करते, तू जो काही निर्णय घेशील मी कायम तुझ्या सोबत आहे. तुला हे मूल नको असेल, तुला डॉक्टरांकडे जायचं असेल तरीही मी तुझ्या सोबत येईल. तुला ह्या मुलाला जन्म द्यायचा असेल तरीही मी तुझ्या सोबत असणार आहे. ह्या मुलाची मावशी कायम तुझ्या सोबत असणार आहे. ट्रस्ट मी स्वानंदी. आय एम सो सॉरी. मी जे काही बोलले ते काळजीपोटी बोलले तुझ्या. प्लीज मला मिसअंडरस्टँड करू नकोस. थँक्यू. मला असं वाटतंय मागच्या जन्मी मी नक्की काहीतरी पुण्य केलं असणार,
म्हणून मला एवढी काळजी करणारी तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. थँक्यू. ए असं उदास उदास थँक्यू नाही म्हणायचा मला. मला एकदम स्वानंदी स्टाईल मध्ये थँक्यू बोलायचं असतो. थँक्यू बरं का. आत्ता कसं, आता असं वाटतंय खूप दिवसांनी स्वानंदी परत आली. पण मी सॉरी बरं का. तू का सॉरी बरं का? अगं मला तुला आता सोडून जावं लागतंय. का रिपोर्टिंगची असाइनमेंट आहे. काय करू अगं, जावं लागतंय. वर्क कॉलिंग. मनात इच्छा नाहीये पण जावं तर लागणार ना. पण आज मी खूप हॅपी आहे कारण तू खुश आहेस म्हणून. तू जा बिंदास, मी घेईन काळजी. बरं ऐक, हा छान मूड असाच ठेवायचा. दुनिया गेली. ओके सॉरी. पण स्वानंदी, त्या मुली तुला टोचून बोलतील, वाईट बोलतील. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस प्लीज. आणि काही लागलंच तर कॉल कर. जेसी, अशी किती दिवस पाठीशी घालणार आहे मला? किती दिवस जगापासून वाचवशील? लाईफ टाइम. लाईफ टाइम. तुझे हे शब्दही माझ्यासाठी लई आहेत. तुझा बिंदास, नको काळजी करू. नक्की जाऊ. काळजी. माणुसकी मेली आहे का तुझ्यातली? अरे हट. तू मला माणुसकीच्या बाता मारायच्या नाही, हा कळलं? चल हट इकडनं. अर्र, लागलं का तुला? मी तर तुझी मदतच करत होते. फुकटचं अबॉर्शन झालं असतं ना.
स्वानंदी, उठ. सावकाश. लागलं नाही ना तुला? या शिखाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. मूर्ख मुलगी आहे ती. कधी कुठे काय बोलावं काही कळत नाही तिला. हे एक जाप उथळायत सगळे. स्वानंदी, तुझ्या बाबतीत जे घडलंय ते कळलंय मला आणि म्हणूनच लगेच भेटायला आले मी तुला. मला काळजी वाटली अगं तुझी. हे बघ, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. कधीही काही गरज लागली तर लगेच कॉल कर मला. आणि रडू नकोस अजिबात. स्वानंदी, ठीक आहेस तू आता? चहा पिऊन घे. स्वानंदी, खरं सांगू तुला, या मुली जे वागतायत ना ते अजिबात आवडलेलं नाहीये मला. इतकं टोचून बोलायची काय गरज आहे? कमॉन यार, 2024 मध्ये जगतोय ना आपण. मग या सगळ्याबद्दल इतकं आश्चर्य का वाटायचंय? आणि या मुली असं बोलतायत जशा काही या खूप संस्कारी आणि सातच्या आत घरात वाल्याच आहेत. लिहून देते मी तुला, लिहून देते. एकही मुलगी अशी नसेल जिला बॉयफ्रेंड नाही. आपली रूममेट नसली की बॉयफ्रेंडना रूम मध्ये का बोलावतात? काहोळा उड, चिमणी उड हा खेळ खेळायला बोलावतात. मूर्ख मुली. आणि काय म्हणत होत्या त्या? आमच्या घरच्यांना कळलं तर आमचे घरचे इथून आम्हाला घेऊन जातील, इथे ठेवणार नाहीत, मग आमच्या करिअरचं काय? सिरियसली स्वानंदी, सगळ्यात थापा आहेत या, थापा. हे असं होणार आहे. एकतर ना या मुलींच्या घरच्यांना यांची काहीही पडलेली नाहीये, काहीही नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या घरचे हॉस्टेलमध्ये संस्कार वर्ग चालू आहेत का हे बघायला येणार आहे तिथे. हा सगळा ड्रामा फक्त तुला त्रास द्यायला चाललेला आहे, बाकी काही नाही. आणि तू बसलीयस रडत. स्वानंदी, नको टेन्शन घेऊस. अशा चुका सगळ्यांकडूनच होतात अगं. फक्त काही लोक ते लपवतात. तुझं सगळ्यांना कळलं इतकंच. आणि आपल्या इथे काय, पकडला गेला तो चोर, रीतच आहे नाही. संचिता मॅडम, तुम्हाला माझी एवढी काळजी कधीपासून वाटायला लागली? स्वानंदी, आपल्यात भांडण होतं फक्त, वैर नव्हतं अगं. आणि तू इतक्या त्रासातून जातेस. मी खरंच सांगते, तुला आणखी त्रास द्यावा अशी अजिबात इच्छा नाहीये माझी. उलट जितकी जास्त मदत होईल तेवढी करण्याचा मी प्रयत्न करेन. शेवटी मी सुद्धा एक स्त्री आहे ग. तुला आता काय वाटत असेल, तू काय सहन करत असशील हे अगदीच समजू शकते. तुझा विश्वास नसेल बसत, पण तरी. पण एक गोष्ट ठामपणे सांगते तुला स्वानंदी, कुमारी मातेला आपल्या समाजात स्थान नाहीये. मग ते तुझ्या गावी असो किंवा इथे मुंबईत. तू एकटी हे मूल नाही वाढवू शकत. स्वानंदी, कोण आहे या मुलाचा बाप?
तुम्ही तुम्ही मुंबईत कधी आला? अगदी देवासारखा भेटलास बघ. अरे काय रे तुमचं हे शहर, नुसतं वारं फुटल्यासारखी माणसं आणि गाड्याच गाड्या. मला तर लई भीती वाटायला लागली बघ. हा, पण तुम्ही इथे काय करताय? मी कधीपासून स्वानंदीचं हॉस्टेल शोधते, पण या रस्त्यावरून त्या रस्त्यावरून नुसतीच फिरते. कुणाला जर पत्ता विचारला ना तर ते काय ते ईस्ट बिस्ट असलं काहीतरी विचारतात. मला तर काय बी कळत नाहीये. तुला माहित असेल ना स्वानंदीचं हॉस्टेल? हो, मला माहिती आहे, पण आता तुम्ही हॉस्टेलपासून बरंच लांब आलाय. अरे तो रिक्षावाला इथं सोडून गेला मला. मग मी त्याला म्हणलं की मला अगदी दारात नेऊन सोड, मला काय बी माहित नाही. पण ऐकायलाच तयार नाही. कसली मरणाची घाई लागलेली काय माहिती, पत्ता सापडत नाही म्हणल्यावर इथंच सोडलं. ठीक आहे ठीक आहे, इतकं घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. द्या ती बॅग, बसा तुम्ही गाडीत, मी सोडतो. कशी आहे रे स्वानंदी? ती गेल्यापासून माझ्या जीवात जीव नाही बघ. ती एकदाच ती जेसी आहे ना, तिच्या फोनवरून बोलणं झालं, बस तेवढंच. नंतर काय बी खबर बात नाही. समजा अचानक झालं ना, तिच्याशी बोलायला बी येळ नाही मिळाला. पण गावकऱ्यांनी जरा माणुसकीने वागायला हवं होतं की नाही. लई लई त्रास दिला रे माझ्या पोरीला. तिला अक्षरशः काट्यांनी मारत मारत गावाबाहेर हाकलली. माझ्या पोरीचं नशीब बघ. बहिणीच्या लग्नाला म्हणून काय ती गावी आली आणि समजा कसं हे चित्र झालं. तुला माहिती, आम्हाला तर गावात एक बी घर राहिलं नाही ज्याला आम्ही आपलं म्हणू शकू. आणि माझ्या पोरीला तर स्वतःच घर बी परक झालं एका क्षणात. काय विचार करत असेल तू माझ्याबद्दल? मी स्वतः तिला नुसते कपडे दिशी घराबाहेर काढली, गावाबाहेर काढली. मी सांगितलं तिला इथून निघून जा म्हणून. इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये होते स्वानंदी, आणि मी काय काय विचार करत बसलो तिच्याविषयी. साधा एक फोनही नाही केला तिला. काय रे, काय झालं? नाही, कुठे काय, काही नाही. तुम्ही आलायत ना आता, तुम्ही आलेलं बघून स्वानंदीला बरं वाटेल. स्वानंदी, अगं काय घडलंय हे? तुझ्या बाळाचा बाप कोण आहे हे माहीतही नाहीये तुला. बट नो वरीज, याचं सोल्युशन आहे माझ्याकडे. कसलं सोल्युशन मॅडम? स्वानंदी, तू विचारत होतीस ना की तुम्हाला इतकी काळजी काय आहे, तेच सांगायला आली. स्वानंदी, माझा एक मित्र आहे, दिनेश नाव त्याचं. इथे मुंबईत नाही राहत, कर्नाटकात एक गाव आहे तिथे राहतो. चांगला मुलगा आहे, चांगला शिकलाय, घरचे चांगले आहेत, शेतीवाडी आहे आणि उत्तम कमावतो. कॉलेज पासूनचा मित्र आहे, खरंच खूप चांगला आहे. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? सांगते, सगळं सांगते. दे स्वानंदी, आता प्रॅक्टिकली विचार कर.
तू लग्नाआधी प्रेग्नंट आहेस हे सगळ्यांना माहिती. त्यामुळे इथे काय गावी काय तुला कोणीही ऍक्सेप्ट नाही करणार. म्हणून मी म्हणते एकदा, फक्त एकदा दिनेशला भेट आणि मग ठरव ना तुला काय करायचंय ते. हा, काय ठरव? हेच ठरवायचंय की लग्न करायचंय की नाही ते. स्वानंदी, ही चांगली संधी आहे, पुन्हा असा चान्स चालून नाही येणार. स्वानंदी ऐक माझं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुझं पोटही दिसत नाहीये, त्यामुळे कुणाला काहीही कळणार नाही. तू एकदा भेट ना त्याला. स्वानंदी, ट्रस्ट मी, तुझं सगळं आयुष्य बदलेलं ग. तू तुझं मूल वाढवू शकतेस, तुझ्या मुलाला बाप मिळेल. हे बघ, 4 दिवसात लग्न करा आणि निघून जा गावी. कुणाला काही समजणार नाही. आणि एकदा लग्न झाल्यानंतर काय फरक पडतो, या मुलाचा बाप कोण आहे कोण नाही, काही फरक पडत नाही. आणि दिनेशला मी तुझ्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे, त्याला मान्य आहे ते. आणि तो मुंबईत आहे. आत्ता इथे मी त्याला बोलवू शकते. तू एकदा त्याच्याशी बोल आणि घे ना डिसिजन.